यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द GS2. आज आपण GS2च्या प्रिपरेशन बाबत स्ट्रॅटेजी काय असेल, त्याचे रिसोर्सेस काय असतील, सब्जेक्ट्स काय, पूर्ण सिलेबस डिकोड करून GS2 कसा प्रिपेअर करता येऊ शकतो एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 साठी ॲज वेल ॲज यूपीएससी साठी देखील. मराठी मीडियम सुद्धा आणि इंग्लिश मीडियम स्ट्रॅटेजी तर सेम असणार आहे कारण सिलेबस सेम आहे. फक्त सोर्सेस चेंज होतील. पर्टिक्युलरली सोर्सेस पण मोस्ट ऑफ द टाइम सेम राहणार आहे. कारण द रिझन पण त्याला सगळे डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन. आपण आज हे डिस्कशन करणार आहोत. सो लेट्स बिगिन टू प्रिपेअर फॉर द जीएसटी अँड इट्स स्ट्रॅटेजी. मी प्रल्हाद मापारी तुमच्या युट्यूब चॅनलवरती की ज्याचं नाव आहे पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी स्वागत करतो. सर्वप्रथम जे विद्यार्थी मला ओळखत नाही त्यांच्याबद्दल मी माझं थोडं छोटंसं इंट्रोडक्शन देतो की युपीएससी मध्ये 3 इंटरव्ह्यू आणि 4 मेन्स क्लिअर 4 मेन्स आणि 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ॲट द सेम टाईम माझं ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स सो लास्ट 3 इयर्स पासून पॉलिटिकल सायन्स शिकवतो. त्याचबरोबर आता जे इंडियन पॉलिटीचं लक्ष्मीकांतचं पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये 7th रिवाइज्ड एडिशन मधून त्याबद्दल पण माहिती सांगेल. ते पूर्ण ट्रान्सलेशनचं काम किंवा त्याबद्दल जे रिव्ह्यू करण्याचं, कंटेंट एडिशन करण्याचे ज्या मिस्टेक्स आहेत रेक्टिफाईड करण्याचं ते पूर्ण काम डेडिकेटेडली कंप्लीट केलेलं आहे. सो तुम्ही रिलाय राहू शकता की आणि पहा काय होतं की एक स्ट्रॅटेजी मिळाली ना, तर तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे. 8 ठिकाणी स्ट्रॅटेजी कलेक्ट करून पॉइंट नाहीये. ॲटलीस्ट जरी कोणी काही सांगितलं, तर रिसोर्सेस मोस्ट ऑफ द टाईम सेम असतात, बरोबर? फक्त ती आयडिया येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या लवकर प्रिपरेशन करायला सुरुवात कराल, तेवढं गरजेचं आहे. सो लेट्स बिगिन. समजून घ्या. GS2 मध्ये एक सब्जेक्ट नाही, फक्त GS2 हा सब्जेक्ट नाही, हा एक पेपर आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 4-5 पार्ट्स पाहायला मिळतील. पहिलं, की जे मी इथं या स्लाइडमध्ये सांगितलेले आहेत, की पॉलिटी, देन कॉन्स्टिट्यूशन. पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन का डिफरंट आहे हे मी तुम्हाला सिलेबस डिकोडच्या वेळेस सांगेन. त्यानंतर सोशल जस्टिस, गव्हर्नन्स हे 2 सब्जेक्ट कम्प्लिटली डिफरंट आहे आणि लास्ट सब्जेक्ट आहे आय-आर. सो असे टोटल 5 ते 6 सब्जेक्ट तर मोर आहे थोडेसे. डिटेलमध्ये जात नाहीये आपण. सो ब्रॉडली जे सिलेबसमध्ये दिलेत असे 5 सब्जेक्ट आपल्याला आहेत, जे GS2 मध्ये प्रिपेअर करायचं. या लेक्चरमध्ये, या डिस्कशनमध्ये आपण लिमिटेशन ठेवणार आहोत पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये. याचा जो पार्ट 2 येईल त्यामध्ये सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स डिस्कस करूया आणि पार्ट 3 मध्ये आय-आर सेपरेटली डिस्कस करूया, की प्रिपरेशन करताना काय करायचंय, सिलेबसचं डिकोड काय करायचंय, कशाप्रकारे कोणते-कोणते पॉइंट्स कव्हर करायचे, कुठून कव्हर करायचे, सगळ्या गोष्टी. आज तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आपण रेक्टिफाय करण्याचं. त्यानंतरही देखील कोणाला काही जर समस्या निर्माण झाली, क्वेरीज निर्माण झाल्या, डाउट्स निर्माण झाले, तर डेफिनेटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ॲट द सेम टाईम तुम्हाला स्वतःला मला रीच व्हायचं असेल तर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे PSR बाय PM. हे टेलिग्राम आयडी राहतं आणि टेलिग्रामचं चॅनलचं नाव आहे सरळ पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी. सो त्यावरती तुम्ही जाऊन जर आपला ग्रुप जॉईन केला, तिथं मी माझं पर्सनल टेलिग्राम आयडी शो केलेला आहे. त्यावर तिथे जाऊन तुम्ही मला पर्सनल देखील कॉन्टॅक्ट करू शकता आणि क्युरीज विचारू शकता. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. टॉपिक आपण आज ऍड्रेस करणार आहोत पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन बाबत पर्टिक्युलरली. ओके, म्हणजे सिलेबस डिकोड. दुसरे रिसोर्सेस आणि तिसरे अँसर रायटिंग अँड नोट्स. त्या कधी काढल्या पाहिजे, कशा प्रकारे काढल्या पाहिजे, त्यासाठी काय रेफर केलं पाहिजे, कोणत्या पर्स्पेक्टिव्हने काढले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स बिगिन. सो अगोदर सांगितल्याप्रमाणे ही इंडियन पॉलिटिक्स लक्ष्मीकांतची 7th आवृत्ती ज्याला म्हणतो रिवाइज्ड एडिशन मराठीमधून सुधारित नाव लक्षात ठेवा. आणि कलर पण चेंज आहे. अगोदरची जी पिंक होती ती 7th एडिशन होती आणि आता ही थोडीशी ऑफ व्हाईट कलरची समथिंग पीडीएफ आहे 7th रिवाइज्ड एडिशन आहे. ते पूर्णपणे आपण त्याच्यावरती काम केलेलं आहे. सो ती फ्लॉलेस आहे कंपेअर्ड टू दी प्रिव्हियस एडिशन. सो तरी त्यात पण काही प्रॉब्लेम्स आढळले तर डेफिनेटली माझ्यापर्यंत रीच आउट व्हा. आपण ते नेक्स्ट एडिशन मध्ये देखील किंवा त्याबद्दल तुमच्या समस्या काय असतील ते रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की आपण ती पीडीएफ मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केले त्याबद्दल सुद्धा इथे आहे. सो तुम्ही रिलाय राहू शकता. मग ही कधी प्रिपेअर करायचंय, कशा प्रकारे प्रिपेअर करायचं, हे डिटेल बद्दल डिस्कशन करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट थिंग, सिलेबस डिकोड. आपल्याला GS2 चा सिलेबस डिकोड करायचा आहे. आता या ठिकाणी पहा, हा सिलेबस आणि तुमच्या मराठीमधून दिलेला एमपीएससीचा सिलेबस अगदी समान आहे. अगदी समान. काहीही फरक नाही. एक्सेप्ट 1-2 गोष्टींचा फरक आहे. ते म्हणजे महाराष्ट्र स्पेसिफिक काही गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत आणि आपल्याला तयार पण देखील राहावं लागणार आहे, की त्या महाराष्ट्राच्या रिलेटेड काही गोष्टींबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे? फॉर एक्झाम्पल त्यांची राज्य व्यवस्थेतील भूमिका हा जो पॉइंट आहे
अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या पर्टिक्युलरली महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. अदरवाईज संपूर्ण सेम सिलेबस आहे. ते आपण सगळं पाहणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द सिलेबस डिकोड. सो पहिल्यांदा समजून घ्या. सब्जेक्ट्स आहेत गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन. हे सारे सब्जेक्ट्स आहेत. त्यातला पहिला टॉपिक जो आहे तो मोर ऑफ ए कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड आहे. आणि बाकीचे काही टॉपिक्स आहेत ते पॉलिटी रिलेटेड आहे. डेफिनेटली तुम्ही कम्प्लिटली सेपरेट नाही करू शकत कारण बऱ्याचशा पॉलिटीच्या गोष्टी ह्या कॉन्स्टिट्यूशन मधूनच सोर्स झालेल्या आहे आणि कॉन्स्टिट्यूशन वरूनच पॉलिटी डिफरंट होते. पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये फरक काय आहे? इथपासून सुरुवात करायला आपल्याला बेसिक पासून सुरुवात करायची. सो सगळ्यात पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे की संविधान, जे संविधानातील गोष्टी आहेत त्या. आणि दुसरं म्हणजे पॉलिटी, म्हणजे लेट्स से राजकारण म्हणूया, की पॉलिटिकल पार्टीज काय, त्यांचा रोल काय, इलेक्शनचे रिफॉर्म्स काय येतात ते. हे झाले पॉलिटीचे पार्ट्स, बरोबर. पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशनला इम्प्लिमेंट करत असताना राज्यव्यवस्था कशी चालते, तो पॉलिटीचा पार्ट, मिनिस्ट्रीज एक्सेट्रा. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेल्या गोष्टींचा पार्ट, तो कॉन्स्टिट्यूशनल पार्ट. हे दोन. मग पहिले तुमच्या लक्षात येईल तुम्हाला एक साधारण अ, 9 पहिले जे पॉइंट्स आहे सिलेबसचे, ते तुमचे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन बद्दल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन पॉइंट्स आहेत. ऍक्च्युली आपण, सो पहिले 10 पॉइंट, बट 10वा पॉइंट हा मोर ऑफ ए कंबाईंड विथ द गव्हर्नन्स, कंबाईंड विथ द सोशल जस्टिस असल्यामुळे मी तो पकडत नाही. पण चला, पहिले 10 पॉइंट पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचे आहे असं मान्य करून चालू आहे. नंतरचे जे 5 ते 6 पॉइंट्स आहेत, ऍक्च्युली पहिले 9चे, कारण मी एक नंबर टॉपिकला दिलेला आहे, तो त्यामुळे ते 9 पॉइंट आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचं त्यानंतरचे साधारणतः 5 ते 6 पॉइंट्स एक्सेप्ट शेवटचे 3 ते 4 पॉइंट. शेवटचे 4 पॉइंट हे फक्त आयआरचे आहेत. त्याचे अगोदरचे जे मधले जे पॉइंट्स आहेत साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पॉइंट्स हे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स. त्यातून तुम्ही फार एकदम स्ट्रिक्ट सेपरेशन करू शकत नाही की हे सोशल जस्टिस आणि हेच गव्हर्नन्स. म्हणून हे 7 पॉइंट तुम्ही कंबाईन स्टडी करायचे आहेत एकत्र. आणि शेवटचे 4 पॉइंट हे आयआरचे आहेत, ते सेपरेट स्टडी करायचे. समजलं की 3 पार्ट मध्ये आपल्याला हा सब्जेक्ट प्रिपेअर करायचा. एक म्हणजे पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन पहिले 9-10 पार्ट, त्यानंतरच्या नंतर 6-7 पार्ट सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स, आणि त्यानंतरचे 4 पार्ट, 4 सिलेबसचे पॉइंट्स, ते म्हणजे आयआर. सिंपल. आज आज आपण डिस्कस करणार आहोत सिलेबसचं, ते म्हणजे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन. पहिला टॉपिक आहे हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स आणि इट्स इव्हॉल्युशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल या. सोपा. सगळ्यात पहिला पॉइंट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, इव्हॉल्युशन, फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, वैशिष्ट्य काय आहेत, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स, सुधारणा काय आहेत, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, महत्वाचे काही तरतुदी, आणि बेसिक स्ट्रक्चर आणि बेसिक मूलभूत संरचना किंवा मूलभूत रचना. ह्या गोष्टी आता याच्यामध्ये काय काय स्टडी करायचंय बघा. हिस्टॉरिकल अंडरपिनिंग म्हणजे काय, आपलं कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारे डेव्हलप होत आलं त्या गोष्टीबद्दल स्टडी. म्हणजेच रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून 1947 पर्यंत. आता हे तुम्हाला कुठे मिळेल? डेफिनेटली इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतच्या फर्स्ट. आधी सिलेबस पाहायचा आहे, मग रिसोर्सेस पाहायचेत आपल्याला. कारण का, एकदा सिलेबस पाहिल्यानंतर ज्यावेळेस रिसोर्सेस स्टडी करणार आहे त्यावेळेस लक्षात येईल की खरंच सिलेबसशी मॅच होतंय की नाही. मग रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 टू इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 हे तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये पण मिळेल, ऍट द सेम टाइम स्पेक्ट्रम मध्ये किंवा बिपिन चंद्रा मध्ये पण मिळेल. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे प्रिलियम्स पर्स्पेक्टिव्हनी आणि एक पार्ट आहे मेन्स पर्स्पेक्टिव्ह. मेन्स पर्स्पेक्टिव्ह कसं विचारलं जाऊ शकतं, डायरेक्टली जाऊ शकतं की पार्लमेंटरी डेमोक्रेसी इन इंडियामध्ये पार्लमेंटरी जी डेमोक्रेसी आली त्याचं इव्होल्युशन कसं होत आलं, त्याच्यामध्ये ब्रिटिशांची काय भूमिका होती, त्याच्यात इंडियन नॅशनल काँग्रेसची काय भूमिका होती, कशा प्रकारे त्याची प्रगती होत आली, हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला ते डिटेलमध्ये माहित पाहिजे. आणि तसंही तुम्हाला ते प्रिलियमसाठी डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये काय, 84 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये काय, 93 मध्ये काय, 13 मध्ये काय, 33 मध्ये काय, 53 मध्ये काय, एक्सेट्रा. सो प्रिलियम्स प्लस मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी करायचं. नेक्स्ट, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हा त्याचाच पार्ट येतो. इव्हॉल्युशन विचारले. मग कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कधी सुरुवात झाली, किती सिटिंग झाल्या, हे झालं प्रिलियम्स पर्स्पेक्टिव्ह. मेन्स पर्स्पेक्टिव्ह काय की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स मधील एखादी गोष्ट येऊ शकते की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऍक्च्युअली रिप्रेझेंटेटिव्ह होती का, अशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. जर तुम्ही जीएस2 ची पर्स्पेक्टिव्ह पाहिलं तर फार इथे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दल क्वेश्चन निर्माण होत नाही. फक्त फार तर फार ती रिप्रेझेंटेटिव्ह आहे की नाही. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, येस, यावरती क्वेश्चन येऊ शकतात.
बट हे आपण स्टडी करणार आहे विथ प्रिअम्बल, कारण ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन हे तुम्हाला प्रिअम्बल मध्ये रिफ्लेक्ट झालेलं दिसून येईल. असे कोणते प्रिन्सिपल्स होते जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये ठेवण्यात आले होते? लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस एटसेट्रा, त्या प्रत्येक प्रिन्सिपल वरती आपल्याला स्टडी करायचं, त्याच्या प्रत्येकवरती क्वेश्चन निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. इनॅक्टमेंट अँड एन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की कॉन्स्टिट्यूशन कसं तयार झालं, त्यासाठी काय गरज पडली, हे मोर ऑफ ए फॅक्च्युअल गोष्टी ज्या तुम्हाला प्रिलियमसाठी उपयोगी. सो पहिला पॉईंट समजला हिस्टॉरिकल अंडरपिनिंग मध्ये. ठीक आहे. दुसरं आहे आता फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. यासाठी तुम्हाला लक्षात येईल लक्ष्मीकांतमध्ये एक टॉपिक आहे सेपरेट, टॉपिक सोबत आपल्याला ते प्रिपेअर करायचंय. आणि काय काय प्रिपेअर करायचं. मी जे इथे जस्ट फॉर एक्झाम्पल काही 2-3 फीचर्स आणलेत. याच्यापेक्षा खूप सारे फीचर्स आहेत. ते सगळे फीचर्स आपल्याला स्टडी करायचे. रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, फ्लेक्सिबल आहे, रिजिड आहे. आता ऍक्च्युअली मिनिंग काय आहे, मी इथे आपल्याला समजून घ्यायचं नाही. आपण इथे टीचिंगचा क्लास नाही आपला, राईट? हे आपल्याला फक्त स्ट्रॅटेजी समजून घ्यायचं आहे. फेडरल आहे का, युनिटरी स्ट्रक्चर आहे आपलं, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे का, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, या सगळ्या गोष्टी वर्सेस पार्लमेंटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट एक्सेट्रा. सो ह्या सगळ्या गोष्टी फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्यानंतर सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स कोणते कोणते लक्षात ठेवा. सो त्याच्यावरती पण क्वेश्चन येणार. इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स, फंडामेंटल राईट्स वर क्वेश्चन येणार. येस, दरवर्षी एक क्वेश्चन फंडामेंटल राईट्स असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीवरती क्वेश्चन येणार. डीपीएसपी वरती पण क्वेश्चन असतो दरवर्षी. ठीक आहे. नेक्स्ट, ज्युडिशियल रिव्ह्यू. आता हे बेसिक स्ट्रक्चर सोबत क्वेश्चन येणार याचा. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी, हे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. मी फक्त 4-5 घेऊन आले, तुम्हाला याच्या पलीकडे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लाईक सेपरेशन ऑफ पॉवर, सिंगल सिटीजनशिप, जसं सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आला होता त्याच्यामुळे तो मी युपीएससी पर्स्पेक्टिव्हने पण सांगतोय इथं, त्यामुळे लक्षात ठेवा. तुम्हाला हे काही सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स आहेत. लेट्स से याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मेन्शन नाहीत, मी जस्ट एक्झाम्पल म्हणून आणले. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स असेल, प्रत्येक राज्यांना काही स्पेशल प्रोव्हिजन्स दिल्यात, पंचायती राज प्रोव्हिजन्स असेल, कोऑपरेटिव्हचं प्रोव्हिजन्स असेल, सगळ्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतो. मग आयडेंटिफाय कसं करायचं, सगळं तयार करायचंय का? येस, ऑब्व्हियसली तुम्हाला तयारी करताना सगळ्या इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्सची तयारी करायचीच आहे. ऍट द सेम टाइम त्या वर्षी मेन्सच्या अगोदर 5-6 महिने कोणत्या गोष्टी जास्त डिबेटमध्ये, त्यावरती प्लस युपीएससीचा प्रिवायक्यूचा ट्रेनचा अनालिसिस करून कोणते क्वेश्चन्स, कोणते टॉपिक्स, कोणते प्रोव्हिजन्स जास्त विचारले जातात, त्याबद्दल तुम्हाला प्रिपेअर करायचं. येते लक्षात? नेक्स्ट, बेसिक स्ट्रक्चर. ते डॉक्ट्रिन काय आहे याच्यासोबत मी सांगितलं. ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ओव्हर रीच काय, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे काय, त्याचे जजमेंट्स काय आहेत आणि केसेस लक्षात ठेवा. हे जजमेंट्स आणि केसेस हे पण कुठून प्रिपेअर करायचं हे पण तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे. त्यानंतर अमेंडमेंट्स, त्याच पॉइंट मधला शेवटचा टॉपिक आहे अमेंडमेंट. मग लिस्ट ऑफ सिग्निफिकंट अमेंडमेंट अँड देअर प्रोव्हिजन्स म्हणजेच काय, इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स कोणते. मग हे इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स पण तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये पाहायला मिळणार आहेत. पण लक्षात ठेवा, त्यात फक्त इन्फॉर्मेशन ऍज अ फॅक्ट दिलेली आहे, त्याचं अनालिसिस दिलेलं नाही. लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन आला, सिग्निफिकन्स ऑफ 73rd आणि 74th अमेंडमेंट ऍक्ट. हे काही लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं नाही. लक्ष्मीकांतमध्ये हे दिलेलं आहे की 73rd आणि 74th अमेंडमेंट ऍक्ट मध्ये, सुधारणा कायद्यामध्ये काय आहे, ते प्रोव्हिजन काय, त्याच्या तरतुदी काय, पण त्याचं महत्व काय हे नाही दिलेलं. सो तुम्हाला ते महत्व प्रिपेअर करावं लागेल. ते कुठून, ते सोर्सेस मध्ये सांगेल. आता सध्या इथं लक्षात ठेवा, सगळे इम्पॉर्टंट अमेंडमेंट. हे तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट अमेंडमेंट प्रिलियम साठी तयार करावं लागतात, कारण डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो हे अमेंडमेंट कशाबद्दलचं आहे. ऍट द सेम टाइम तुम्हाला मेन्स साठी पण उत्तर लिहायला उपयोगी पडेल. त्याचबरोबर काय, प्रोसिजर फॉर अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन. अमेंडिंग प्रोसिजर 3 टाईपची, ज्याला ऍक्च्युली मेजॉरिटी मध्ये म्हणतो आपण. सो मेजॉरिटी, टाइप्स ऑफ मेजॉरिटी, हे 3-4 टाईपचे मेजॉरिटी, त्यातल्या 2 टाइप्स आहेत ह्या ह्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट साठी वापरले जातात. तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की क्वेश्चन अमेंडमेंट, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट प्रोव्हिजन्स काय आहे, किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कशा प्रकारे केली जाते. मग तुम्हाला ते मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह लिहिता आलं पाहिजे एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. सर्टिफिकेट लेवलला पाहायला गेलं तर, डू यू थिंक द कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट, जे की पीवायक्यू पण राईट, the constitutional amendment provision provided under Article 368 comes under the basic structure doctrine itself. म्हणजेच अमेंडमेंट प्रोव्हिजन हे सुद्धा अमेंड करता येईल की नाही तुम्हाला, हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अंडर जस्टिफाय करा. मग बेसिक स्ट्रक्चर प्लस अमेंडमेंट दोन्ही गोष्टी त्यांनी कंबाईन केल्या. सो अशा पद्धतीने थोडं डिफिकल्ट लेवलला, सोप्या लेवलला त्याचे प्रोव्हिजन्स काय काय हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो हे झालं पहिल्या टॉपिक बद्दल. दुसरा टॉपिक, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट्स.
सिंपल. एक्झॅक्ट सिलेबस मध्ये काय आहे बघा. फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट्स. Issues and challenges pertaining to the federal structure. कीवर्ड लक्षात ठेवा इथे काय काय. सो पहिली गोष्ट फंक्शन्स, रिस्पॉन्सिबिलिटी, युनियन पण आणि स्टेट्स पण. इश्यूज अँड चॅलेंजेस रिलेटेड टू द फेडरल स्ट्रक्चर. काय इश्यूज आहेत, काय चॅलेंजेस आहेत. त्यानंतर डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर म्हणजे काही ही कन्सेप्ट आहे. अँड फायनान्सेस, डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर अँड डिव्हॉल्युशन ऑफ फायनान्सेस अप टू लोकल लेवल अँड चॅलेंजेस देअर अपॉन देअर इन, की त्याच्या रिलेटेड चॅलेंजेस काय आहेत. म्हणजे इथं खूप सारे फॅक्टर्स आहेत ते डिव्हाइड केलेत आपण इथं. ठीक आहे. आता पहा वन बाय वन. पहिलं फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युनियन अँड स्टेट्स. दुसरं इश्यू अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. अँड थर्ड थिंग आहे डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस टू द लोकल लेवल्स आणि त्याच्या रिलेटेड चॅलेंजेस काय काय. ठीक आहे. वन बाय वन डिकोड करूया. पहिली गोष्ट फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट्स. कुठे दिलेले आहेत, काय फंक्शन्स असतील, 7 शेड्यूल 7व्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. सो 7 शेड्यूल. आता हे येतं प्रिलियमसाठी राज्यसेवेच्या. इव्हन आता युपीएससीच्या पण यायला लागले की कोणते सब्जेक्ट स्टेट लिस्ट मध्ये आहे म्हणून 2 वर्षापूर्वी क्वेश्चन होता. सो प्रिलियमसाठी कोणते सब्जेक्ट मोठा मोठा माहित पाहिजे, सगळे काही डिटेलमध्ये पाठ करण्याची गरज नाही. 7 शेड्यूल हे काय सांगतं, डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर सेपरेशन ऑफ सॉरी डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर सेपरेशन नाही, डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर. मग तो फिनॉमिनॉन काय आहे डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर, स्टेट सेंटर आणि स्टेट, त्याच्यामध्ये 7 शेड्यूलचा काय रोल आहे या पर्स्पेक्टिव्ह. दुसरे लेजिस्लेटिव्ह फंक्शन, financial function, and administrative and quasi-judicial function between the states and the union. मग याच्या रिलेटेड कोणत्याही गोष्टी असतील. ठीक आहे. आता हा टॉपिक सेपरेट आउट करण्यापेक्षा मी हा टॉपिक कंबाईन करतो फेडरलिझम सोबत. फेडरलिझम. ठीक आहे. फेडरलिझम बरोबर हा टॉपिक कंबाईंड आहे. सो लक्षात येईल तुम्हाला की याच्याबद्दलचे इश्यूज काय आहेत. हे फेडरलिझम बद्दल स्टडी करायचं असेल तर लास्ट टॉपिक नेक्स्ट टॉपिक काय बघा आता. फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडिया काय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन की इंडियामध्ये संघराज्य पद्धती आहे का. भारतीय संघराज्य हे संघराज्य आहे का. अमेरिकेशी तुलना करा. ते तुलनाचा पार्ट नंतर येणार आहे. पण संघराज्य आहे का इथपासून सुरुवात आहे. ते संघराज्य असेल तर त्याची वैशिष्ट्य काय, नसेल तर कारण काय, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं, वेगवेगळे जे थिंकर्स आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, एक्सेट्रा. त्याचबरोबर नवीन कन्सेप्ट आहे कोऑपरेटिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम. हे काय ओपिनियन आहे, कोऑपरेटिव्ह, कॉम्पिटेटिव्ह, कोलॅबरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय, ह्या डिफरंट संकल्पना आहेत त्या एक्सप्लेन केल्या जाऊ शकतात, विचारलेल्या पण आहेत पीवायक्यू मध्ये. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल स्टेट रिलेशन पण याच्यातच येणार, की राज्य आणि केंद्र यांचा संबंध काय, की त्यांचे संबंध कशा प्रकारे, त्यांच्यामध्ये इश्यूज आहेत का, काही काही त्यांच्यावरती राज्यपालावरून विशेष इश्यूज आहेत का, त्यांच्यामध्ये फायनान्सेस वरून इश्यूज आहेत का, टॅक्सेशन मध्ये इश्यूज आहेत, जसं जीएसटी असेल, फायनान्स कमिशन बद्दल असेल, त्यानंतर पॉलिटिकल बद्दल काही इश्यूज आहेत का, एटसेट्रा. त्याचबरोबर इंटरस्टेट, दोन स्टेटमध्ये काही इश्यूज आहेत का, इंटरस्टेट काउन्सिलचा काय त्याच्यामध्ये रोल आहेत, पब्लिक ऍक्ट्स, रेकॉर्ड, ज्युडिशियल प्रोसिडिंग, इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स, झोनल काउन्सिल, अँड ऍट द सेम टाइम तुम्हाला दिसून येईल इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍज वेल. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर इश्यूज मध्येच इमर्जन्सी प्रोव्हिजन्स बद्दल पण इश्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट रूल लावला जातो, राष्ट्रपती राजवट म्हणतो राज्यांमध्ये. सो राज्यामध्ये केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावतं, केंद्राची ताकद राज्याची ताकद आपल्या हातात घेतं, त्यावरून डिस्प्युट्स निर्माण होतात. सो ते डिस्प्युट्स पाहतोय आपण. मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स काय सेंटर स्टेट मधले, फायनान्शियल रिलेशन्स काय, आणि सेंटर स्टेट रिलेशन मध्ये सध्या ट्रेंड काय चालू आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इंटरस्टेट रिलेशन असतील, रोल ऑफ गव्हर्नर असेल, रिपोर्ट्स ऑफ व्हेरियस कमिशन असेल, त्यातलं सेकंड ईआरसी मी तुम्हाला इथिक्सच्या मध्ये डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्याचबरोबर पुंशी कमिशन, सरकारी कमिशन, हा प्रिलियम साठी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. याच्यातले इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स मेन्स प्रिलियम साठी आलेले आहेत, युपीएससी ला पण एमपीएससी ला पण. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला ते रिकमेंडेशन माहिती असले पाहिजे मेन्स मध्ये आन्सर रायटिंग करत. याची लक्षात सुट्टी इश्यूज काय काय ते स्टडी करायचे तुम्हाला फेडरलिझम आणि त्याच्या रिलेटेड. आता हा टॉपिक स्टॅटिक प्लस करंट अफेअर आहे, लक्षात ठेवा. या टॉपिक मध्ये तुम्हाला जेवढं जास्त करंट अफेअरचे एक्झाम्पल्स आणता येईल तेवढे जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. हा करंट ओरिएंटेड टॉपिक आहे. करंट रिसेंट ट्रेंड्स काय चालू आहे सेंटर स्टेटमध्ये, कोणत्या गोष्टीवर ज्यादा डिबेट्स होतात, ते इश्यूज होतात, जसं की पॉलिटिकल अरेस्ट ऑफ द स्टेट मिनिस्टर्स बाय द सेंट्रल एजन्सीज. पॉलिटिकल अरेस्ट म्हटलंय आम्ही ते. सो हा एक मोठा इश्यू तयार होतोय आता सेंटर स्टेट मध्ये डिस्प्यूट मध्ये. फायनान्शियल डिव्हॉल्युशन मध्ये तयार होतोय की ग्रांट्स दिल्या जात नाही, जीएसटीचं पण अजून दिलेलं जात नाही, जीएसटी मध्ये पॉवर राहिली नाही. So, अशा प्रकारचे इश्यू. त्याच्यानंतर डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर फायनान्सेस टू लोकल लेवल्स म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्यूशन.
मग रोल त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा काय रोल आहे? सरळ विचारू शकतो. महाराष्ट्र राज्याचा लोकल पंचायतमध्ये काय रोल आहे? कोणत्याही एका स्टेटचा लोकल पंचायतमध्ये काय रोल आहे? स्टेट फायनान्स कमिशन असेल, 11वा आणि 12वं शेड्यूल जे असेल त्याच्यामध्ये पंचायत आणि म्युनिसिपालिटीचे विशेष दिलेले आहेत. त्यानंतर मग हे जास्त इम्पॉर्टंट आहे, की पंचायती राज आणि म्युनिसिपालिटीज हे चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीये. कारण काय? पंचायत डिव्हॉल्युशन इंडेक्स आली नीती आयोगची. कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजे त्यांचा परफॉर्मन्स वाढण्यासाठी? त्यांना परफॉर्मन्स करण्यासाठी चॅलेंजेस काय-काय आहेत? त्यांना टॅक्सेस का कमी आहेत? का अर्बन चांगल्या लेट्स से पी-एम-सी 20 वर्षापूर्वी मेट्रो का नाही आणू शकली? किती स्टेटवरती डिपेंड आहे? किती सेंटरवरती डिपेंड आहे? स्वतःचे रिसोर्सेस किती आहे? सगळ्या गोष्टी फंड्स, फायनान्स फंक्शनरीज पासून सगळ्या गोष्टी. सो ते पंचायत राज रिलेटेड इश्यूज काय? आणि लक्षात ठेवा दरवर्षी एव्हरी इयर देअर इस अ वन क्वेश्चन फ्रॉम धिस सेगमेंट. ॲट लीस्ट म्हटलंय मिनिमम 1 मॅक्सिमम 2 पण आहे, 3 पण आहे कधी-कधी. बट ॲट लीस्ट 1 क्वेशन देअर यू कॅन एक्सपेक्ट फ्रॉम धिस. सो त्यातून काय संपलं, की फंक्शन्स ऑफ द युनियन अँड स्टेट अँड डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर, फेडरलिझम एटसेट्रा. थर्ड थिंग आहे सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन डिफरंट ऑर्गन्स. सेपरेशन ऑफ पॉवर आणि डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर म्हणजे काय समजून घ्या. डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशननी हे कॉन्स्टिट्यूशन आहे. हे कॉन्स्टिट्यूशनने काही पॉवर सेंटरला दिल्यात, काही पॉवर स्टेटला दिल्यात आणि काही पॉवर पंचायत राजला दिल्यात. मग यांच्याकडून झालं हे डिव्हॉल्युशन. एका लेयरकडून दुसऱ्या लेयरकडे हे डिव्हॉल्व होत आले. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय? सेंटरमध्येच 3 ऑर्गन आहेत. एक लेजिस्लेटिव्ह ऑर्गन आहे, एक एक्झिक्युटिव्ह ऑर्गन आहे आणि एक ज्युडिशियल ऑर्गन आहे. हे लेयरमध्ये नाहीये. हे समांतरित लक्षात ठेवा. अशा पद्धतीने समांतरित हे. ठीक आहे? हां. सो हे समांतरित अशा पद्धतीने. समांतर असल्यामुळे काय झालं, की तिन्ही पण सेम आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्ट असू द्या, पार्लमेंट असू द्या किंवा फॉर दॅट मॅटर केंद्रीय मंत्रिमंडळ असू द्या. या तिघांमध्ये पॉवरचं सेपरेशन केलेलं आहे, विभागणी केलेली आहे. त्याबद्दल क्वेशन येऊ शकतात. मग क्वेशन कुठून सुरू होतात मेन्सला, की डॉक्ट्रिन काय आहे तुम्हाला ते स्टडी करायचंय. इंडियामध्ये कसं आहे सेपरेशन, यूएसए सारखं आहे का ते कंपेअर करायचं ॲट द सेम टाईम ब्रिटन सारखं आहे का? किंवा आपल्याकडे जे सेपरेशन ऑफ पॉवर आहे ते स्ट्रिक्ट आहे का? की फ्लेक्सिबल आहे? की आपल्याकडे चेक्स अँड बॅलन्स आहे रादर दॅन द सेपरेशन ऑफ पॉवर आहे? त्या सगळ्या गोष्टी. तेच सांगितले डॉक्ट्रिन ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. त्यानंतर त्याच्या संदर्भात प्रोव्हिजन्स काय आहे? क्वेशन आला होता ऑलरेडी हा पण यूपीएससीला मेन्सला, की प्रोव्हिजन फॉर चेक्स अँड बॅलन्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. चेक्स अँड बॅलन्स म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट आणि एक्झिक्युटिव्ह वरती थोडंसं चेक ठेवतं, की ते ओव्हर रिच करणार नाही, की ते कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जाऊन काम करणार नाही. एक्झिक्युटिव्ह नेहमी काम करतात, की पार्लमेंट आणि ज्युडिशियरी तसं करणार नाही. पार्लमेंट काम करतं, की मंत्रिमंडळ आणि सुप्रीम कोर्ट कधीही कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जाऊन काम करणार नाही. त्या पद्धतीने जसं की सब कॅटेगरायझेशन ऑफ सुप्रीम कोर्ट आलं. सॉरी, सुप्रीम कोर्टने सब कॅटेगरायझेशन ऑफ शेड्यूल कास्टचा निर्णय दिला. पण पार्लमेंटने ठरवलं त्याच्यावरती लॉ बनवायचा आणि सांगितलं, की नाही तर येस. कारण का कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं नाही म्हणून. ठीक आहे. सो होपफुली लक्षात आलं असेल आता. सेपरेशन ऑफ पॉवर्स. त्याचबरोबर त्याचे काही प्रोव्हिजन्स आहे कॉन्स्टिट्यूशन मधले मी सांगितले आणि त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड जजमेंट्स काय आहेत ते सगळे स्टडी करावं लागतील तुम्हाला. सेपरेशन ऑफ पॉवर की कशा प्रकारे ज्युडिशियल ओव्हररीच झालं, की सुप्रीम कोर्टाने आपल्या कक्षेच्या बाहेर जाऊन काम केलं. गोलकनाथ केस, केशवनंदा भारती केस, इंदिरा गांधी व्हर्सेस राजनारायण केस एटसेट्रा. सो हे तुम्हाला सगळ्यात त्याची जजमेंट हे कुठून स्टडी करायचं हे सगळं सांगणार आहे मी. फक्त बघ तेवढं लक्ष ठेवा त्याच्यात काय-काय स्टडी करायचं त्याच्या रिलेटेड जजमेंट्स. नेक्स्ट आहे डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स अँड इन्स्टिट्यूशन्स ज्याच्यावरती ह्या वर्षी क्वेश्चन आला होता डायरेक्ट 2024च्या मेन्समध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आरटीआय असेल जे की आपण सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ज्यादा बघणार आहोत. पीआयएल असेल, ट्रिब्युनल्स असतील, त्याचबरोबर लोक अदालत असतील. ही जी डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स आहेत हे सगळे तुम्हाला पाहिजेत. त्याचबरोबर नेक्स्ट काय बघा आता. Comparison of Indian constitutional scheme with that of other countries parliament and state legislature. लक्षात ठेवा की इंडियाची जी कॉन्स्टिट्युशनल स्कीम आहे याचा अर्थ काय आहे? इंडियाचं कॉन्स्टिट्युशनचं फंक्शनिंग, इंडियाचं कॉन्स्टिट्युशनचं जे नेचर आहे, स्वरूप आहे, ते तुम्हाला दुसऱ्या कंट्री सोबत कंपेअर करायचंय. मग काही कंट्री सोबत कंपेअर करायचंय का? नाही. ज्या मेजर कंट्रीज आहेत, जे डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्युशन बाबत त्यांचं मेजरली एक नाव आहे म्हणा किंवा त्या पॉलिटिकल डिस्कशनला आहे त्यांच्याबद्दल लेट्स से यूके, फ्रान्स, ब्रिटन, यूके सॉरी ब्रिटनचे फ्रान्स, यूएसए एटसेट्रा. ठीक आहे. यांच्यासोबतच कंपॅरिझन येतं. तो एक क्वेश्चन येऊ शकतो. यूपीएससी मध्ये मागच्या 3-4 वर्षापासून कंपल्सरी त्याच्यावरती एक क्वेश्चन यायला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट. मग त्याच्यामध्ये काय काय आहे पहा.
स्ट्रक्चर, फंक्शनिंग, कंडक्ट, बिझनेस, पॉवर, प्रिव्हिलेजेस एटसेट्रा या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत इन टर्म्स ऑफ हे सगळे जे फीचर्स आहेत ना, हे कम्पेअर करायचे तुम्हाला अदर कंट्रीज सोबत. फेडरल सिस्टीम, युनिटरी बायस. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. मला असं वाटतंय थोडंसं सेपरेशन ऑफ पॉवर, डिस्प्यूट रिट्रेसल मेकॅनिझम कम्पेअर झालं. पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. ओके. आता हा पार्ट राहिला. 6 नंबरचा पॉइंट सुरू झाला आपला. येस, कारण तेच म्हटलं ते तिथे संपायला पाहिजे. आणि इथून इथून सुरू झालं पार्लमेंट. ठीक आहे. पार्लियामेंट, structure of parliament, functioning, conduct of businesses and powers and privilege. प्रिव्हिलेजेस काय सांगतो मी, स्ट्रक्चर काय पार्लमेंटचं, लोकसभा, राज्यसभा, बायकॅमरलिझम ज्याला म्हणतो आपण, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यातले इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स कोणते, रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करताना डिफिकल्ट आहे की सोपं आहे, फेडरल सिस्टीम काय, युनिटरी सिस्टीम काय, त्याच्यातला डिफरन्स काय, फेडरलिझम काय असतं, युनिटरी गव्हर्नमेंट म्हणजे काय असतं नेमकं, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय, त्याचे फीचर्स कोणते कोणते आहेत. त्यानंतर पार्लमेंटरी सॉव्हर्निटी म्हणजेच काय, पार्लमेंट म्हणजे आपण ज्याला संसदीय म्हणतो, राईट. संसदीय सार्वभौमत्व म्हणजे काय, विरुद्ध त्याच्या न्यायिक सार्वभौमत्व म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध कॉन्स्टिट्युशनल संविधानिक सार्वभौमत्व म्हणजे काय, इंडियामध्ये कोणतं आहे, त्याला कारण काय, ह्या गोष्टी तुम्हाला डिस्कस, याचे रिझन्स लिहायचे असतात, त्याचे वैशिष्ट्य लिहायचे असतात, त्याला जजमेंट द्यावं लागतात, त्याला एक्झाम्पल म्हणून ऍक्ट, कायदे वगैरे एक्झाम्पल द्यावे लागतात. इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशरी म्हणजे काय, फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज, ह्या सगळ्यांचा कशा प्रकारे रोल आहे आपल्या सिस्टीम मध्ये. ठीक आहे. सो सेक्युलरिझम, युनिव्हर्सल ऑर्डर, मी सांगितलं ना, हे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहे, हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, फंडामेंटल राईट्स मध्ये येतं. सो पार्लमेंट आणि त्या रिलेटेड जेवढे ऍक्ट आलेले त्या वर्षीच्या न्यूज मध्ये ते सगळे इम्पॉर्टंट होतात. हा टॉपिक, मोर ऑपिक, करंट अफेअर पुन्हा एकदा, प्लस स्टॅटिक. स्टॅटिक पण तुम्हाला कव्हर करून ठेवता येतं, जे मेजर इश्यू, जे कॉमन इश्यूज ते. ऍट द सेम टाइम तुम्हाला करंट अफेअर डिबेटमध्ये काय चाललेले ते सुद्धा गोष्टी करून ठेवाव्या लागतात. त्याचं स्ट्रक्चर कशा, लेट्स से क्वेश्चन आला, पार्लमेंटचं फंक्शनिंग कसं आहे, डिक्लाइन होत चाललंय असं तुम्हाला वाटतं का, रिझन्स. मग तुम्हाला एका बाजूने लिहावं लागेल, येस डिक्लाइन होत चालले, त्याला कारण हे आहे, त्याचे एक्झाम्पल हे आहेत. नाही, डिक्लाइन नाही होते, उलट चांगलं रोल येतोय, हे त्याचे रिझन्स आहेत आणि हे त्याचे एक्झाम्पल्स, आणि मग माझं कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर रायटिंग नोट्स बनवावे लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. जशा प्रकारे पार्लमेंटचं पाहिलं तसंच एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीचं पाहिजे. मग एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण येतं, युनियन येतं आणि स्टेट गव्हर्नमेंट येतं. युनियन मध्ये कोण येतं, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, कॅबिनेट सेक्रेटरी. सेम आहे, स्टेटमध्ये गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ज्युडिशरीमध्ये काय येतं, सगळ्याच अँगल येतात. ज्युडिशरीमध्ये एखादं इम्पॉर्टंट जजमेंट आलेलं असेल तर ते न्यूज मध्ये असेल तर ते येऊ शकतं. ज्युडिशरीमध्ये रिफॉर्म, सुप्रीम कोर्टच्या जजेसची अपॉइंटमेंट कशी होती, त्यांचं रिमूव्हल कसं होतं, त्याच्या संदर्भातील केसेस कोणत्या आहेत, फर्स्ट जज केस, सेकंड जज केस, थर्ड जज केस, आता सध्याची सिस्टीम काय आहे, सध्याची सिस्टीम जी आहे ती कॉन्स्टिट्यूशनला धरून आहे का, कॉन्स्टिट्यूशन त्याच्याबद्दल काय प्रोव्हिजन्स आहेत, तुम्हाला काय वाटतं, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असायला पाहिजे की नाही, जे 2015 मध्ये आलं होतं, त्यानंतर ते स्ट्रक डाऊन करण्यात आलं. सो सध्याची जी अपॉइंटमेंट सिस्टीम आहे सुप्रीम कोर्टच्या जजेस, त्याच्यावरती टीका टिप्पणी करा, अशा टाईपचे सगळे क्वेश्चन येतात ते ज्युडिशरी बद्दल सगळे. ज्युडिशरीमध्ये करप्शन आहे का, ते टॅकल करण्यासाठी काय करू शकतो आपण, ज्युडिशरी नवीन नवीन कन्सेप्ट आणल्यात, नवीन नवीन ते कशा पद्धतीने हँडल करू शकतो आपण. ठीक आहे. तशाच प्रकारे प्रेसिडेंट आणि गव्हर्नर बद्दल पण क्वेश्चन येतात. गव्हर्नरचा रोल काय, प्रेसिडेंटचे कार्य काय, प्रेसिडेंटला कसं इम्पीच केलं जाऊ शकतं, काढलं जाऊ शकतं, प्रेसिडेंटची कोणत्या कोणत्या क्षेत्रात वेगवेगळी कार्य आहेत, त्याच्यावरती काय लिमिटेशन्स आहेत, गव्हर्नरचे काय, गव्हर्नरला रिमूव्ह कसं केलं, तर कशा प्रकारे गव्हर्नर फेडरल, सारं बोलतोय, लक्षात ठेवा. मी तुम्हाला ही पीडीएफ शेअर करणार आहे. मी खूप सारं बोलतोय कारण का मला फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला, त्याच्यात काय येतं, ज्यावेळेस तुम्ही तो टॉपिक पाहाल त्यावेळेस तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की किती ब्रॉडली जायचंय, एक एक टॉपिक आपल्याला कसं ओपन अप करायचंय. मी याला पिरॅमिड प्लस रिव्हर्स पिरॅमिड प्रिपरेशन स्ट्रॅटेजी म्हणतो. म्हणजे की तुम्हाला हा सिलेबस दिलेला आहे, तुम्हाला हा ओपन अप करत जायचा आहे, हा झाला पिरॅमिड तयार, आणि कुठेतरी एका बेस लाईन पर्यंत पोहोचायचंय. आणि इथे म्हणू शकतो की मी बस याच्या पलीकडे आता मला प्रिपेअर करायचं नाही, अजून याच्या पुढे असं एक्सपांड करायचं नाही. कारण मग किती केलं तुम्हाला याच्यात पीएचडी करायची का नाही, मला करायची, तुम्हाला नाही करायची. ठीक आहे. सो तुम्ही एका पर्टिक्युलर पॉईंट जे सिलेबसच्या अनुषंगाने जे प्रिव्हियसली क्वेश्चन विचारले त्याच्या अनुषंगाने, मग तिथून पुढे तुम्हाला अनफोल्ड करत जायचं, याला रिव्हर्स पिरॅमिड म्हणतो. आणि शेवटी आलं का एक सिलेबस म्हणलं ना, ज्युडिशरी डन, एवढं झालं पाहिजे. सो अशा प्रकारे पिरॅमिड आणि रिव्हर्स पिरॅमिड, मग इथून पुढे नोट्स काढायला सुरुवात करायची असती, आणि मग नोट्स छोट्या 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 करत असत एकदम शेवटी जाऊन 4-5 पेजेसच्या नोट्स बनवायच्या, त्याला रिव्हिजन मारायचे, पेपरला जायचं. सो हे
स्ट्रॅटेजी असते प्रिपरेशनची ती अशा पद्धतीने. फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये काय येतं ब्रॉडली. जसं-जसं आपण सिलेबस कव्हर करत जाणार आहे, तसं-तसं या गोष्टी कव्हर होत जाणार आहे. मिनिस्ट्रीज काय, डिपार्टमेंट्स काय गव्हर्नमेंटचे, कॅबिनेट मिनिस्ट्री, अदर मिनिस्ट्रीज, पार्लमेंटरी सेक्रेटरीज काय, एटसेट्रा याच्यावरती फार क्वेश्चन नसतात. त्यानंतर प्रेशर ग्रुप्स, फॉर्मल, इन्फॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन अ पॉलिटी. आता मोर ऑफ ए प्रेशर ग्रुपचा क्वेश्चन सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स मध्ये. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय, प्रेशर ग्रुपचे टाइप्स काय काय आहे, त्यांचा रोल काय काय आहे, हे सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. हा सोशल जस्टिस गव्हर्नन्सचा पार्ट आहे, सो मी तिथे कव्हर करेन. Salient features of Representation of People's Act. There are two acts. Representation of People Act 1950, Representation of People Act 1951. जर आपण लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणतो 1950 आणि 1951, त्याचे फीचर्स काय, त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का, त्याच्यावर जजमेंट्स काय आलेले असतील, त्याच्यात इलेक्शन कमिशनला काय पॉवर्स मिळाल्या, त्याच्यात कोणत्या करप्ट प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ते दोन्ही ऍक्ट डिटेलमध्ये स्टडी करायचे. एवढे दोनच ऍक्ट आहेत जे तुम्हाला डायरेक्टली ऍक्ट नावाने मेन्शन नाही. पर्टिक्युलरली त्याच्या रिलेटेड त्या वर्षभरामध्ये काय डेव्हलपमेंट झाली, करंट अफेअर काय घडले, त्याच्या अनुषंगाने प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. नेक्स्ट, अपॉइंटमेंट टू द व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. मग कोणत्या कोणत्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, प्रेसिडेंट आहे, सुप्रीम कोर्टचे जजेस आहेत, मग यांचे पॉइंट्स वरती क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज पण आहे आपल्याकडे. इलेक्शन कमिशन आहे, ऍट द सेम टाइम युपीएससी आहे, एसपीएससी आहे, फायनान्स कमिशन, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, बॅकवर्ड क्लास, लिंग्विस्टिक, कॅग वरती क्वेश्चन येतात ऑलमोस्ट इयर ऑन इयर बेसिसवर, अल्टरनेट इयरला. कॅग, अटॉर्नी जनरल याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यांचे पोस्ट अपॉइंटमेंट कशी होती, त्यांचं फंक्शन काय काय आहे, त्यांच्या पॉवरचे लिमिटेशन्स काय काय, त्यांना पॉवर्स काय काय आहेत आणि त्यांच्या मर्यादा पण काय काय आहेत, त्यांचं काम कसं चांगलं नाहीये, त्याला रिझन्स काय काय, हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सो ते सगळं कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्याला आपण संविधानिक संस्था म्हणतो त्याबद्दल डिटेल स्टडी करायचा आहे. आता तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये हे काय सापडेल, लक्ष्मीकांतमध्ये सापडेल त्याची अपॉइंटमेंट कशी होते, त्याची कार्य काय काय दिलेली आहेत, जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली आहेत, आणि बस एवढंच सापडेल. त्याला रिमूव्ह कसं करता येईल फार तर बरं इथपर्यंत. त्याचे कार्य कसं आहे, त्याच्या मर्यादा काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेल्या नसतील, ते तुम्हाला एक्स्ट्रा प्रिपेअर करावं लागतं. ते कुठून प्रिपेअर करायचं मी तुम्हाला सांगेन. हे झालं कॉन्स्टिट्युशनल बॉडीचं. अगदी अशाच प्रकारे दुसऱ्या ज्या बॉडीज ज्याला आपण कायदेशीर संस्था म्हणतो, ज्या स्टॅच्युटरी, ज्याला आपण नियमन संस्था म्हणतो, रेग्युलेटरी बॉडी, क्वाझी ज्युडिशियल अर्धन्यायिक संस्था म्हणतो, त्यांच्या बाबत पण आहे. मग ते कोणते आहेत? नीती आयोग, आणि ते खूप सारे आता त्या वर्षी कोणत्या न्यूज मध्ये हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन न्यूज मध्ये असतं, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन न्यूज मध्ये असतं आरटीआय मुळे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन न्यूज मध्ये, कारण आता सेंट्रल व्हिजिलन्स वीक जस्ट सेलिब्रेट झाला. एखादी करप्शनची केस आली, एखादं काही सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचा काही उपयोग नाहीये, आरबीआय वरती क्वेश्चन येऊ शकतो. आरबीआय वरती क्वेश्चन येण्याचा जास्त चान्सेस इथे कमी, कारण तो क्वेश्चन मेनली इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने जीएस 3 मध्ये विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर हे जे बाकीचे एफएसएसआय वर एकदा क्वेश्चन होता, बार काउन्सिल वरती क्वेश्चन येतात. ठीक आहे. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, लोकपाल, लोकायुक्त, सीबीआय. सो ही जे कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्याला आपण म्हणतो गैर संविधानिक संस्था, हे सेम दोन्ही पण अँगलनी प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. खूप साऱ्या बॉडीज दिलेल्या आहेत. कॉम्पिटिशन कमिशन वरती क्वेश्चन आलेला आहे एकदा, सेबीवर क्वेश्चन येऊ शकतो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट समजला. आता इथून पुढे गव्हर्नन्स, जे की मी तुम्हाला सांगितलं की हे मी सेपरेटली कव्हर करेन. आपल्याला स्टडी करायचंय किंवा पाहायचंय सोर्सेस काय काय आहेत, आणि ते वन बाय वन जायचंय. सगळ्यात पहिला सोर्सेस आहे ते म्हणजे जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस, लक्ष्मीकांत. ते लक्ष्मीकांतकडे जाण्याच्या अगोदर जे मेन्स पर्स्पेक्टिव्ह प्रिपेअर करतात, त्यांच्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क 11वीची एनसीआरटी आहे, जे की इंग्लिशमध्ये आहे, बट पीडीएफ फॉर्म मध्ये असल्यामुळे ती जर गुगलला टाकली तर मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल होते. किंवा तुम्ही 11वीचं मराठीचं पुस्तक पाहायचं, ते कम्पेअर करायचं. लक्षात ठेवा, 11वीचं मराठीतून जे पुस्तक आहे पॉलिटीचं, स्टँड मार्क नाहीये, बट कम्पेअर करण्यासाठी वापरू शकता, की यातले जे पॉइंट्स आहेत समजून घेण्यासाठी, ते तुम्हाला समजून घेण्यासाठी त्याचे मराठीत अर्थ काय आहेत, त्याचं ट्रान्सलेशन वर्ड काय, कॉन्स्टिट्यूशनला संविधान म्हणतात, हे तुम्ही ते त्यासाठी रेफर करू शकता ट्रान्सलेशनसाठी मराठीतलं पुस्तक. ऍक्च्युली वापरायचे ते एनसीआरटी. ते चॅप्टर्स बघा, हे चॅप्टर्स तुमचे बेसिक आयडियाज कव्हर करणारे, सगळ्या बेसिक आयडियाज. ठीक आहे. बेसिक आयडियाज याच्याकडून तुम्हाला कन्सेप्ट माहित होतील.
यातून तुम्हाला डेफिनेशन्स मिळतील आणि यातून तुम्हाला आयडिया मिळेल क्वेश्चन कशावरती विचारले जाऊ शकतो. येस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅप्टर या पुस्तकातून मिळतील. याच्या नोट्स काढायची गरज नाही. मी सांगेल तुम्हाला त्याच तेवढ्याच नोट्स काढायचे, बाकी त्याच्यापर्यंत नोट्स काढायची गरज नाही. पण वाचायचंय, ते वारंवार वाचायचंय. यूपीएससीला प्रिलियमसाठी तर हे पुस्तक मस्ट, लाईन टू लाईन पाठ पाहिजे. यूपीएससीला प्रिलियम्स मध्ये हे क्वेश्चन मधून फार सारे क्वेश्चन्स येतात जे कन्सेप्च्युअली क्वेश्चन्स असतात. ऍक्च्युअल क्वेश्चन्स तुम्ही पॉलिटिकल लक्ष्मीकांत कव्हर करू शकता. कन्सेप्च्युअल क्वेश्चन साठी हे इम्पॉर्टंट आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पाहायला गेलं तर तुम्हाला चांगल्या डेफिनेशन्स लिहिण्यासाठी त्याच्या मागची फिलॉसॉफी माहिती असणे लक्षात ठेवा. प्रत्येक विषयाचं एक तत्वज्ञान असतं. एन्व्हायरमेंटचं तत्वज्ञान आहे, इथिक्सचं तत्वज्ञान आहे, गव्हर्नन्स प्रशासनाचं काहीतरी तत्वज्ञान आहे, पॉलिटिक्सचं काहीतरी तत्वज्ञान आहे, इकॉनॉमिकचं सुद्धा काहीतरी तत्वज्ञान असतं. कोणत्या गोष्टी घडण्यामागे त्याच्या काहीतरी मागे पाठीमागे एक तत्वज्ञान असतं, फिलॉसॉफी असते. फिलॉसॉफिकल एसे मध्ये ह्या सब्जेक्टची फिलॉसॉफी लिहायची असते आपल्याला. फिलॉसॉफिकल एसेस टॅकल करण्यासाठी ऍट द सेम टाइम मार्क्स चांगले अंडरस्टँड करण्यासाठी त्या विषयाची फिलॉसॉफी माहिती असली पाहिजे. आणि फिलॉसॉफी ही एनसीआरटी मधून मिळते. लाईक जे बाकीचे बुक्स आहेत त्याच्यामधून मिळत नाही. ठीक आहे, सो त्यासाठी एनसीआरटी वाचा. म्हणजे टॉपिक काय बघा, कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, इलेक्शन अँड रिप्रेझेंटेशन, सो इलेक्ट्रोल रिफॉर्म्स वरती क्वेश्चन येतात, फंडामेंटल राईट्स वरती दरवर्षी एक क्वेश्चन येतो. ठीक आहे. हा. तो फंडामेंटल राईट वरती क्वेश्चन येतो, इलेक्शन रिफॉर्म्स वरती क्वेश्चन येतात, आयतर इलेक्शन कमिशन वरती येतात किंवा इलेक्ट्रोल रिफॉर्म्स वरती येतात. इलेक्शन होते या वर्षी, साहजिक होते क्वेश्चन येणार आणि ते क्वेश्चन आले पण मेन्स मध्ये. एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रेसिडेंट, गव्हर्नर यांच्यावरती क्वेश्चन येतो एक. लेजिस्लेचर, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर वरती एक क्वेश्चन येतो. येस, दरवर्षी एक क्वेश्चन असतो. ज्युडिशरी दरवर्षी एक क्वेश्चन असतो, आयदर एखादं जजमेंट आलं, जसं की मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन बद्दल जजमेंट आले, जसं की रिलिजियस बॉडीज बद्दल जजमेंट आले, अदर ऍक्ट बद्दल जजमेंट आले. ठीक आहे, हे सगळे जे जजमेंट्स येतात त्या जजमेंट्स वरती क्वेश्चन असतात, किंवा ज्युडिशरीमध्ये इश्यूज काय काय चालू आहेत, सेपरेशन ऑफ पॉवर असेल, अपॉइंटमेंट्स असेल, त्यांचं रिमूव्हल असेल, करप्शन असेल, सिस्टीम असेल एखादी. ठीक आहे, या सगळ्यावरती क्वेश्चन येतात. कोलिजियम सिस्टीम म्हणतो आपण. त्यानंतर फेडरलिझम मध्ये दरवर्षी एक क्वेश्चन येतो, फेडरलिझम मधले काय काय इश्यूज आहेत किंवा फेडरलिझम स्ट्रेंथन करण्यासाठी सरकार या पुंशी कमिशनचे काय रिकमेंडेशन आहे, या टाईपचे क्वेश्चन्स. लोकल गव्हर्नमेंट, पंचायत राज, मी ऑलरेडी सांगितलं एक क्वेश्चन काउंट करा, 1, 2, 3, 4, 5, 6. 6 क्वेश्चन इथं फिक्स झाले. टोटल येतात क्वेश्चन 10. फक्त इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन वरती 6 क्वेश्चन त्यातले इथून येतात. कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, सो तुम्ही एक अमेंडमेंट, त्याचं मिनिंग काय, आणि यातून तुम्हाला ऍक्च्युअली खूप सारे कीवर्ड्स मिळतील. कीवर्ड्स तुमच्या मेन साठी, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी. ठीक आहे. फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मी ऑलरेडी सांगितलं, जी की फिलॉसॉफी ऍज अ सेपरेट क्वेश्चन नाही ना तुम्हाला, पण ती फिलॉसॉफी वरती सगळ्या क्वेश्चन मध्ये वापरायला, युज करायला भेटेल. ठीक. सो हे 6 क्वेश्चन, आता डायरेक्टली क्वेश्चन यातूनच येतील असं नाही, इथून तुम्हाला रेफरन्स मिळाला की कोणत्या कोणत्या टाईपचे प्रिपरेशन करायचे, कोणते क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्या मागची फिलॉसॉफी काय, डेफिनेशन काय, एटसेट्रा. सो हे बुक अत्यंत महत्वाचे, सुरुवात इथून झाली पाहिजे. त्यानंतर डेफिनेटली ते म्हणजे मी आता सांगितलं ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी. दिस इज द बायबल ऑफ इंडियन पॉलिटी, सगळ्यांना माहिती आहे. आणि हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. लास्ट एडिशन मराठीमध्ये खूप मिस्टेक्स होते, त्याच्यामुळे मुलं जरा डायव्हर्ट झाले याच्यातून आणि दुसऱ्या गोष्टी यूज करायला लागली, जे दुसरे इथे काय आहेत लोकल लेवलचे पब्लिकेशन, जे की पुन्हा एकदा लक्ष्मीकांतच व्हर्जन आहेत, फक्त थोडासा टिल्ट करून दिले, कॉपीराईटचा इश्यू नाही म्हणून. ऍज इट इज कॉपी पेस्ट मी सगळे रेफर केलेले आहेत, ऑलमोस्ट मी सगळे पाहिलेत. सेम आहे वन ऑन द. आता ते रेक्टिफाईड होऊन आलेले, सो तुम्ही याच्यावर रिलाय राहू शकता. ठीक आहे. याबद्दल स्टडी करू, याच्यामध्ये पण इंडियन पॉलिटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण तुम्हाला काय काय स्टडी करायचं याबद्दल मी तुम्हाला, एक सेकंड आपण चेक करू. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. सो पण याचा पार्ट 2 बनवणार आहोत ना, त्यामध्ये इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत कोणता चॅप्टर्स कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बनवायचा आहे, कोणत्या प्रिपेअर करायचा आहे, कोणत्याच्या नोट्स काढायच्यात, कशा प्रकारे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या चॅप्टर पुरते एवढंच मर्यादित ठेवूया, की याच्यानंतरचा नेक्स्ट सिलेबस आपलं नेक्स्ट रिसोर्सेस आहे आपलं लक्ष्मीकांत. त्यानंतर थर्ड रिसोर्स आहे ते म्हणजे योजना कुरुक्षेत्र. तुम्हाला याच्यामध्ये सोशल जस्टिस गव्हर्नन्स कव्हर झालेलं दिसेल. आणि मी तुम्हाला ही योजना आणली तुमच्यासाठी खास नोव्हेंबर 2024 ची. आणि नोव्हेंबर 2024 ची जर योजना पाहिली तुम्ही, त्यातले जर तुम्ही सिलेबस, जर म्हणजे त्याच्यावर आर्टिकल ही डिटेलमध्ये वाचायची, याच्यात विथ नोट्स मराठीमध्ये पण अवेलेबल असते.
जर तुम्ही ते पाहिलं तर 75 इयर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर्नी टुवर्ड्स ॲब्सोल्यूट ग्लोरी. इव्होल्यूशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन सांगितलंय. एकदम परफेक्ट सिलेबसचा पॉइंट. इव्होल्यूशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स. सिलेबसचा पहिलाच पॉइंट येतो. दोन्ही आर्टिकल तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. डायरेक्ट ॲड्रेस होणार आहे मेन्सचा क्वेश्चन. तिसरा, रोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन प्रमोटिंग द सोशल जस्टिस. आता हे सोशल जस्टिस मधला क्वेश्चन आहे. मग त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा काय रोल आहे? सो कॉन्स्टिट्यूशन जोपर्यंत तुम्ही अगोदर शिकत नाही, तोपर्यंत सोशल जस्टिस गव्हर्नन्सकडे जाण्यात पॉइंट नाही. मग सोशल जस्टिस गव्हर्नन्स मध्ये पॉलिटिक्सचा किंवा कॉन्स्टिट्यूशनचा काय रोल आहे ह्याबद्दल ते आर्टिकल आहे. त्यानंतर फ्युचर ऑफ एआय इन इंडिया, नेव्हिगेटिंग प्रोफाइलिंग कन्सर्न्स अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. हा थोडासा सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्सचा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सिस्टीम बद्दलचे क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये कोर्ट्स येतात, प्रिझन येतात आणि पोलीस डिपार्टमेंट येतात, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट येतात. हे तिन्ही मिळून क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सिस्टीम बनलेली किंवा क्रिमिनल जस्टिस सिस्टीम बनलेली आहे. यावरती क्वेश्चन येऊ शकतात. याच्यामध्ये रिफॉर्म्स काय आहे? एआयचा रोल काय आहे? टेक्नॉलॉजीचा काय रोल आहे पॉलिटीमध्ये? टेक्नॉलॉजीचा काय रोल आहे गव्हर्नन्समध्ये? यासाठी तो क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट मी सांगितलं क्रिमिनल जस्टिस सिस्टीम रिफॉर्म्स, इव्हॅल्युएटिंग इम्पॅक्ट ऑफ भारतीय न्याय संहिता. भारतीय न्याय संहिता आले आता इंडियन पिनल कोड ऐवजी त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे. लास्ट इयरचा नाही 2024चाच क्वेश्चन डायरेक्ट इथिक्स मध्ये क्वेश्चन आलेला आहे हा की भारतीय न्याय संहितामध्ये इथिकल पर्स्पेक्टिव्हने काय चेंजेस झाले स्टडी करा. आता ती जीएस2 मध्ये डेफिनेटली येऊ शकतात, खास करून एमपीएससीच्या स्टुडंटसाठी हाय चान्सेस आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. इम्पॅक्ट ऑफ भारतीय न्याय संहिता ऑन लेबर डिस्प्यूट रिझॉल्युशन. मी सांगितलं होतं ऑलरेडी डिस्प्यूट रिड्रेसल सिस्टीम, त्यामध्ये लेबर डिस्प्यूट रिझॉल्युशन वरती आता काय फरक पडणार आहे. सो डायरेक्ट तुम्हाला ते अनालाइज करायला मिळेल. सो सिलेबस मधले पॉईंट आहेत बघा. माय ट्रिस्ट विथ इमर्जन्सी, द डार्केस्ट फेज ऑफ इंडियन डेमोक्रेसी. आता थोडंसं हा एसएच्या पर्स्पेक्टिव्ह सो याच्या नोट्स नाही काढल्या तरी चालेल, कारण हे कोणाच्या तरी इमर्जन्सी बद्दलचे ओपिनियन्स आहे ज्याबद्दल तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येणार नाही. बट म्हणजे जीएस2 मध्ये पण एसए मध्ये तुम्ही याच्यातले आर्ग्युमेंट्स यूज करू शकता. रिफॉर्मिंग लॉ इन अ सायबर एज, इंडियाज लेजिस्लेटिव्ह शिफ्ट अगेन्स्ट द मॉडर्न क्राईम. सो कशा प्रकारे इंडियाने सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, डेटा प्रोटेक्शन ऍक्ट, टेलिकॉम ऍक्ट, हे जे चेंजेस झालेले आहेत हे कशा प्रकारे झालेले आहेत. गव्हर्नन्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, पॉलिटीमध्ये येऊ शकतो, करंट अफेअर ओरिएंटेड क्वेश्चन आहे. चांगल्या प्रिपेअर 6 जवळपास 4 ते 5 8 टॉपिक्स, 8 मधले 6 टॉपिक्स डायरेक्टली तुमच्या सिलेबसला कनेक्टेड. अशा प्रकारे कंटेंट तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करायचं, त्याच्या नोट्स काढले एकदा. आणि असं नाही हा कंटेंट दर 2 महिन्याला बदलतोय. करंट अफेअर नाही लक्षात ठेवा. योजना म्हणजे करंट अफेअर मॅगझिन नाहीये मंथली येतं ते. ते इश्यू बेस्ड मॅगझिन आहे. जसं की यावेळेस इश्यू होते कॉन्स्टिट्यूशन अँड लीगल रिफॉर्म्स. तुम्हाला तो डायरेक्ट पर्स्पेक्टिव्ह मांडता येऊ शकतो. ते डायरेक्ट आन्सर रायटिंगसाठी तयार होऊ शकतं. 6 टॉपिक इथून तयार झाले. सिलेबसचे नेक्स्ट आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन नीट केअरफुली अनालाइज करा. त्यातून तुम्हाला समजणार आहे काय स्टडी करायचं आहे. जसं की मी 2023 चा आणलाय. 24 ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. 23 चा आणलाय. मोठा लक्षात ठेवा. पहिले 5 ते 6 क्वेश्चन 10 मार्करचे मध्ये पहिले 5 क्वेश्चन हे इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन वरती असतात. 1 ते 5. त्यानंतरचे 11 ते 15 आणि कधी-कधी 16 पर्यंत जातं. सो 6 ते 11 क्वेश्चन हे इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचे असतात. लक्षात ठेवा. 1 ते 5 आणि 11 ते 16. म्हणजे क्वेश्चन काय आता बघा. हे इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन वरती असतात. त्याच्यानंतरचे जे 3-3 क्वेश्चन आहेत, म्हणजे 6 क्वेश्चन हे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्सचे असतात. मग सोशल जस्टिसवर 3 क्वेश्चन येतात लक्षात ठेवा. मॅक्स टू मॅक्स 30 मार्कावर 3 क्वेश्चन किंवा 45. एखादा 15 मार्काला आला तर 35 मार्क पकडा. सो 35 मार्काला सोशल जस्टिस आहे. 30 एक मार्काला गव्हर्नन्स आहे. त्याच्यासाठी तुम्ही किती गुत्त आहे आणि याच्या कंपॅरेटिव्हली 11 क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चन म्हणजे 50 आणि ते 6 क्वेश्चन 15 मार्काचे. सो 15 90 आणि 50 140 मार्काचे तुम्ही बाजूला सोडले आणि 30 मार्काच्या मागे लागले. ठीक आहे? असं. आणि शेवटचे जे 2-2 क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 9, 10 आणि 19-20 हे मात्र आयआर वर असतात. यूपीएससीचा पॅटर्न सांगतो. तशाच मोर ऑफ अ पॅटर्न फॉलो केला जाईल एमपीएससी कडून. ठीक आहे? सो लक्षात ठेवा. पहिले आता आपण हेच क्वेश्चन बघूया मग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा काय कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटेड ज्युडिशियल इंडिपेंडन्स. मी ऑलरेडी सांगितलं ज्युडिशरी बाबत क्वेश्चन येतो. इज अ प्री रिक्विजिट ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीसाठी हे अत्यंत गरजेचं. आपण उत्तर शोधायचं नाही. आपण फक्त लक्षात घ्यायचं की क्वेश्चन कसे येतात जेणेकरून आपल्याला प्रिपरेशन करता येईल. आता उत्तर शोधण्यात पॉईंट नाही. आता डिस्कस करण्यात पॉईंट नाही, का तुम्हाला आता प्रिपरेशन करायचंय. नेक्स्ट, हू आर एंटायटल्ड टू रिसीव्ह द फ्री लीगल एड.
नालसा बद्दल काय त्यांचं म्हणणं फ्री लिगल एड. आणि ह्याच वर्षी क्वेश्चन होता की लोकायुक्त नाही लोकपाल लोकायुक्त नाही, लोक अदालत. येस, लोक अदालत क्वेश्चन होता. डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम सिलेबस मधला डायरेक्ट पॉईंट आहे. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं लोक अदालत, लोकपाल, लोकायुक्त हा क्वेश्चन येतो किंवा नालसा सारखे क्वेश्चन येतात. ठीक आहे. नेक्स्ट, इंडिया सीम रिलेक्टंट टू एम्पॉवर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फायनान्शियली. डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर्स म्हणजे फंक्शन, डिव्हॉल्युशन ऑफ फायनान्सेस म्हणजे फायनान्स. डायरेक्ट क्वेश्चन आहे टू लोकल बॉडीज, आयदर अर्बन लोकल बॉडीज किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशन. स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबसचा क्वेश्चन. काहीही बदल याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा आधीच प्रिपेअर करून ठेवलं ना, डायरेक्ट जाऊन लिहायचंय. नेक्स्ट, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द ब्रिटिश अँड इंडियन अप्रोचेस टू द पार्लमेंटरी सॉव्हर्निटी. मी ऑलरेडी सांगितलं संविधानिक सार्वभौमत्व. मग कम्पेअर करायचंय ब्रिटिश आणि इंडियाचं. युके, फ्रान्स, फार तर फार कधीतरी जर्मनी, पण ते पण गरज नाहीये. ते कुठून करायचं हे सांगतो मी आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये, पार्ट 2 मध्ये. बट ऍट द सेम टाइम मी सांगेल की कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट करायचं ह्या अदर कंट्रीजच्या कॉन्स्टिट्यूशन सोबत. पाचवा क्वेश्चन आहे, रोल ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर. प्रिसाइडिंग ऑफिसर्स कोण आहेत? स्पीकर, डेप्युटी स्पीकर, विधानसभेचे. In maintaining order and impartiality in conducting the legislative work and in facilitating the best democratic practices. कशा प्रकारे त्यांचं काम आहे आपण ऑलरेडी बघितलं. लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट, सॉरी लेजिस्लेचर, पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर यांचं फंक्शन्स काय, स्ट्रक्चर काय, यांचे ऑफिसर्स आहे त्यांचं फंक्शन्स काय, या सगळ्या गोष्टी. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, प्रिडिक्टेबल क्वेश्चन आहे. नेक्स्ट, मी सांगितलं 6 पासून सुरू होतं, 6 ते 10 पर्यंत. 6, 7, 8 हे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स, 9, 10 आय. पुन्हा एकदा 11 ते 16 कॉन्स्टिट्यूशन पाहूया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट. आठवून बघा, मी फिलॉसॉफी ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क 11वीची एनसीआरटी सांगितले, त्याला शेवटचे 2 चॅप्टर होते. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट आणि फिलॉसॉफी ऑफ इंडिया. डायरेक्ट क्वेश्चन ऍज अ लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट with capabilities of enormous dynamism. Philosophy, it is a constitution made of a progressive society. Illustrate with special reference to the expanding horizons of right to life and personal liberty. फंडामेंटल राईट सोबत कंबाईन करून विचारलं त्यांनी. फंडामेंटल राईट वर दरवर्षी क्वेश्चन एक येतो म्हणजे येतोच, लक्षात ठेवा. कोणता येतो ना हे प्रेडिक्ट करणं शक्य आहे, ते त्या वर्षीच प्रेडिक्ट करता येतं, कधी मेन्सच्या अगोदर. ठीक आहे. नेक्स्ट, explain the constitutional perspective of gender justice with the help of relevant constitutional provisions and case laws. मी ऑलरेडी सांगितलं इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स अँड केस लॉज, जजमेंट्स. बरोबर. तर तुम्हाला लॉज आणि कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स प्रूव्ह करून हे सांगायचं की कशा प्रकारे जेंडर जस्टिस इन्शुअर करता येतं. यासाठी काय पाहिजे? लक्ष्मीकांतची मदत पाहिजे. त्याचबरोबर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन मराठी. सो आज मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसच्या वेबसाईटवर जायचंय, त्यामध्ये टाकायचं, टाईप करायचंय इंडियन म्हणजे गुगलवरती इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन मराठी, आणि त्याच्यात खाली जायचं आणि मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसची वेबसाईट ओपन करायची, त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओपन करायचं, जे की मी पुढे तुम्हाला दिलेलं पण असेल कदाचित. येस, भारताचे संविधान. ही द्विभाषी आवृत्ती आहे, मराठीत पण आहे, इंग्लिश पण आहे, आणि हे ऑफिशियल. याच्या इतकं ऑफिशियल आहे का काही? कॉन्स्टिट्यूशन डायरेक्ट मिनिस्ट्री ऑफ लॉ, सेंट्रल गव्हर्नमेंट हे त्यांनी दिलेलं आहे. याच्यात तुम्हाला मराठीतून शब्द मिळतील सगळे, मराठीतून सुद्धा संविधान वाचायला मिळेल ती पीडीएफ डायरेक्ट. ठीक आहे, ती पीडीएफ हवं तर मी शेअर करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तिथून तुम्हाला डायरेक्ट स्टडी करायचं की काय काय प्रोव्हिजन्स. आता जेंडर जस्टिस आले, एखाद दिवस एन्व्हायरमेंट येईल, नेक्स्ट टाइम सोशल जस्टिस वरती येतील, नेक्स्ट टाइम वुमेन, आता वुमेन बद्दल, नेक्स्ट टाइम शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स बद्दल येईल, बॅकवर्ड क्लासेससाठी, पुअर लोकांसाठी, काही पण येऊ शकतं. इथं मी एक्झाम्पल दिलंय. सो ते प्रोव्हिजन्स माहिती पाहिजे. नेक्स्ट, account for the legal and political factor responsible for the reduced frequency of use of Article 356. 356 कशा संदर्भात आहे? प्रेसिडेंट रूल. मी मागाशी कसं सांगितलं, राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सो ते इमर्जन्सी प्रोव्हिजन्स मध्ये येतं. ते सगळे तुम्हाला स्टडी करायचे की त्याच्यामध्ये लीगल काय आहे, पॉलिटिकल फॅक्टर्स काय आहे. त्याच्यामुळे युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये एक प्रकारे तुम्हाला फ्रिक्शन दिसून येतं फेडरलिझम मध्ये. सो फेडरलिझम वरती एक क्वेश्चन आतापर्यंत फेडरलिझम वरती आला, पार्लमेंट वरती आला, ज्युडिशरी वरती क्वेश्चन येऊन गेला, लोकल पंचायत. आपण ज्याच पद्धतीने पाहिलं फिलॉसॉफीवर क्वेश्चन, त्याच पद्धतीने येतात एक्झॅक्ट क्वेश्चन, लक्षात ठेवा. सोसायटी ग्रुप्स फॉर वुमेन हे गव्हर्नन्स मध्ये, सोशल जस्टिस मध्ये. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ 101st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. टू व्हॉट एक्सटेंड इज रिफ्लेक्ट द अकॉमोडेटिव्ह स्पिरिट ऑफ फेडरलिझम. आता इथं दोन गोष्टी कंबाईन केल्यात. एक अमेंडमेंट, पण इम्पॉर्टंट अमेंडमेंट पहिल्याच टॉपिक मध्ये पाहिलं होतं. ऍट द सेम टाइम फेडरलिझम वरती क्वेश्चन, लक्षात ठेवा. सो फेडरलिझम वरती दोन क्वेश्चन आले. हा क्वेश्चन एक्झिक्युटिव्हचा पण आहे
कारण इमर्जन्सी प्रोव्हिजन्स मध्ये येतात. सो बऱ्याच वेळा क्वेश्चन आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही कुठून येईल. पण एक तर कळालं ऍटलीस्ट एक क्वेश्चन फेडरलिझमवर असतोय. जास्तीत जास्त 2-3 पण असू शकतात. फेडरलिझम चांगलं करणे आणि 16 नंबरचा आहे. त्याच्यानंतर मात्र सोशल जस्टिस गव्हर्नन्स चालू होतं. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पुन्हा एकदा पार्लमेंटरी कमिटी सिस्टीम. पार्लमेंटवरती क्वेश्चन आहे. स्ट्रक्चर्स फंक्शन्स 2 क्वेश्चन पार्लमेंटवर, 2 क्वेश्चन फेडरलिझमवरती. प्रिडिक्टेबल सिलेबस किती प्रिडिक्टेबल आहे तुमचं प्रिपरेशन आणि हे जर तुम्ही जसं आता योजना आली ना तशी जर पाठीमागची योजना तुम्ही रेफर करून पहिली ना 2 वर्षापूर्वी आली होती ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये समथिंग 2022 ला पार्लमेंटरी कमिटीवरती क्वेश्चन होता म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिकल होतं पार्लमेंटरी कमिटीवरती त्याच्यामध्ये आर्टिकल होतं जेंडर जस्टिस बद्दल त्याच्यामध्ये आर्टिकल आणि हे मी लेक्चर मध्ये पण बऱ्याच वेळा प्रूव्ह करून दिलेले विथ योजना करू शकता पुढच्या वर्षी मेन्सला त्याच्यावरतीच क्वेश्चन होते डायरेक्ट क्वेश्चन डायरेक्ट ते एका योजनामधून 3 क्वेश्चन होते हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे रिसोर्सेस आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला ह्या गोष्टी पण इन्शुअर करायच्या करंट अफेअर मध्ये काय चालतं मग त्यासाठी हाऊ टू प्रिपेअर द करंट अफेअर या वेळेस याबद्दल जेव्हा मी ते लेक्चर टाकेल ना त्यामध्ये डेफिनेटली बघा की ते लेक्चर मध्ये ते प्रिपेअर करताना कसं करायचं फॉर एक्झाम्पल आता मी पॉलिटी बद्दल बोलतो तुम्हाला मी 4-5 वेबसाईटची नावं सांगतो एक आहे नेक्स्ट आय एस वाजराम आहे इनसाइट आय एस आहे व्हिजन आय एस आहे यापैकी कोणतीही एक वेबसाईट तुम्हाला जी योग्य वाटेल ती रेफर करू शकता तुम्ही वेबसाईट रेफर करून काय करायचंय वर्षभरात जस्ट गिव्ह मी असेल येस सो या वेबसाईटवर जाऊन त्यांचे जर लेट्स से मेन्स आहे आता किंवा तुम्ही आता प्रिपेअर करायला घेतलं तर मागच्या 5-6 महिन्यामध्ये डेली करंट अफेअर मध्ये पॉलिटीचे कोणते टॉपिक्स आलेत मार्क करायचे विथ डेट जेणेकरून तुम्हाला जेव्हा तो टॉपिक प्रिपेअर करायचा आहे त्यावेळेस तिथे जाऊन डायरेक्ट ओपन करता सो 4-5 मुलांनी एकत्र यायचं एकाने प्रत्येकाने एक एक मंथ पिक करायचा मुलांनी मुलींनी एकत्र ग्रुप करून पुढे सांगायचं चल तू जानेवारीचं कर तू फेब्रुवारीचं कर तू मार्चचं कर आणि मग काय करायचं जानेवारीमध्ये डेली करंट अफेअर मध्ये जायचं आता जे मुलं डेली प्रिपेअर करतात त्याच्यातून करंट अफेअर त्यांना ह्या गोष्टीतून जायची गरज नाही त्यांचं ऑलरेडी तयार आहे की ह्या तारखेला हे टॉपिकवर आलेले आहेत तुम्ही पाहायचं पॉलिटीच्या रिलेटेड कोणते टॉपिक्स वरती आलेले आहेत करंट अफेअर ते सगळे पिक करायचं हार्डली एका महिन्यातून तुम्हाला एक 5-7 टॉपिक मिळतात कारण दुसऱ्या महिन्यात तेच बऱ्याचपैकी रिपीट झालेले असतात सो असे 10 पण 30-40 टॉपिक मिळाले 10 महिन्याचे बस ते सगळे करंट अफेअरचे टॉपिक स्टॅटिक प्रिपरेशन सोबत कलेक्ट केले तुमचं जीएस2चं प्रिपरेशन डन आता राहिले लक्ष्मीकांत फक्त ते लक्ष्मीकांत बद्दल ते टॉपिक वाईज पूर्णपणे चॅप्टर वाईज कसं प्रिपरेशन करायचं हे मी मात्र नेक्स्ट लेक्चर मी तुम्हाला सांगणार आहे So त्यासाठी स्टेट येऊन आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे प्रत्येक चॅप्टर मध्ये कोणता पॉइंट कारण चॅप्टर्स किती पाहतो मी सांगू जवळपास मोर दॅन 90 चॅप्टर्स आहेत येस 91-92 चॅप्टर्स आहेत आणि एवढे सारे अपेंडिसेस कसं यूज करायचं लक्ष्मीकांतचं प्रिलियम साठी कसा मेन साठी कसा यूज करायचा आहे हे मात्र आपण नेक्स्ट लेक्चर तुमच्या काही समस्या असतील काही क्युरीज असतील काही डाऊट्स असतील तर डेफिनेटली मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा ऍट द सेम टाइम जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी सर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे किंवा @PSR/PM हा टेलिग्राम आयडी आहे यावरती जाऊन माझा पर्सनल आयडी देखील आहे तिथे सुद्धा तुम्ही टेलिग्रामवरती मला मेसेज करू शकता लक्ष्मीकांत मधले जो टॉपिक्स आहे त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत ऍट द सेम टाइम त्याची सिरीज पण लॉन्च करणार आहोत की त्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग केलं जाईल की ऍक्च्युली फेडरलिझम म्हणजे काय कन्सेप्ट काय त्याचे डेफिनेशन काय त्याचे इश्यूज काय काय सो प्रॉपर पॉलिटीचा कोर्स कम्प्लीट करून घेतला जाईल फ्रीमध्ये युट्यूबवर ठीक आहे सो दॅट्स ऑल अबाउट इट थँक्यू भेटूया काय डाऊट्स असेल तर नक्कीच कळवा थँक्यू